नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथ्य IAS अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सोशलिस्ट म्हणजे समाजवादी जे विशेषण आपल्या गणराज्याला लागलेले आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या आधीचा व्हिडिओ आपण एक सॉव्हरेनिटी म्हणजे सार्वभौमत्व यावर सविस्तरपणे व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही तो आधी बघून घ्या आणि मग हा व्हिडिओ बघा. तर सोशलिस्ट समाजवादी जे आपलं गणराज्याला विशेषण लागलेलं आहे त्याची थोडीशी आपण आता एक सोशलिझम किंवा समाजवाद याची आपण थोडीशी पार्श्वभूमी बघून घेऊ की आता याची सुरुवात कधी होती मित्रांनो. तर औद्योगिक क्रांती झाली होती. औद्योगिक क्रांतीमध्ये काय होतं तर भांडवलशाहीमध्ये काय असतं तर भांडवलशाहीच्या उदयानंतर झाली होती औद्योगिक क्रांती. भांडवलशाहीमध्ये काय असतं तर ही जी उत्पादनांची जी संसाधनं आहेत, उत्पादनांची संसाधने यावर खाजगी मालकी असते. मालकी हक्क कोणाचा असतो तर खाजगी मालकी हक्क असतो. आणि औद्योगिक क्रांतीच्या उदयानंतर काय झालं, हे खाजगी मालकी असणारी उत्पादन संसाधनं म्हणजे जसे की त्यावेळेस होते फॅक्टरी असणं किंवा फार्म याला आपण उत्पादनाची संसाधने म्हणतो. त्यानंतर यांना खाजगी मालकांना अधिकाधिक उत्पन्नाची लालसा झाली होती की जितकं जास्त उत्पन्न तितकं त्यांचा प्रॉफिट. यांचा मोटिव्ह काय असायचं तर फक्त नफा. त्या नफेखोरीसाठी ते काय करायचे की त्यावेळेसचे जे कामगार होते त्यांनी जितक्या प्रमाणात होईल तितक्या प्रमाणात शोषण चालू केलं होतं. का बरं? की त्यांना जास्त कामगार जितके तास जास्त काम करणार तितकं त्यांना उत्पन्न जास्त होणार, उत्पन्न जितकं जास्त होणार तेवढा नफा जास्त होणार. परंतु त्यांना कामाचा तेवढा मोबदला मिळत होता का तर नाही. जे प्रॉफिट व्हायचं त्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला व्हायचा तर मालकांना, आणि कामगारांना त्याचा एवढा फायदा व्हायचा नाही. मग त्यामुळं काय झालं तर कामगारांचं शोषण तर व्हायचं लागलं पण असमानता खूप वाढत गेली. त्या काळामध्ये असमानतेमध्ये वाढ झाली. कोणामध्ये तर एक झाला तो भांडवली वर्ग आणि दुसरा झाला कामगार वर्ग. भांडवली वर्ग अधिक श्रीमंत होत गेला तर कामगार वर्ग एक तर शोषण होत होतं आर्थिक त्याचं, आणि पैसेही त्याला मोबदलाही मिळत नव्हता आणि कामही जास्त करावं लागायचं. त्यावेळेस मग याला उत्तर म्हणून मग काय तर एक अशी विचारसरणीचा उदय झाला, त्याला आपण म्हणतो साम्यवाद. साम्यवादी विचारसरणीमध्ये काय म्हणतात की ही जी असमानता आपल्याला जर का घालायची असेल म्हणजे याच्यात समानता आणायची असेल तर आपल्याला क्रांती करावं लागेल. क्रांती कोणाविरुद्ध करायची? हे जे मालक आहेत त्यांच्या विरुद्ध आपल्याला सर्वहारा क्रांती करावं लागेल. आणि ही क्रांती केल्यानंतर मग जी आपली उत्पादनाची जी संसाधनं आहेत त्यावर काय सामूहिक मालकी असेल. सामूहिक म्हणजे कोणा एका व्यक्तीची नाही तर समूहाची मालकी असेल. आणि क्रांती करून आपण एक अशा समाजाची निर्मिती करणार आहोत जिथं कामगार आणि भांडवलदार असा वर्ग जे आहेत तो वर्ग नसेल, म्हणजे वर्गविरहित समाज. कारण त्यांचं म्हणणं होतं जर का आपण जर का उत्पादनांची जी संसाधनं आहेत तीच जर का सामूहिक ठेवली म्हणजे त्याच्यावर समजा एखादा आता एक आपण इथं उदाहरणासाठी घेऊ की जी फॅक्टरी आता ती फॅक्टरी पहिले काय एकच मालक असायचा, जो भांडवलदार होता तो एकच मालक असायचा. पण आता जर का हा मालकच आपण सगळे जे कामगार वर्ग मिळून जर का या फॅक्टरीचे मालक झालो त्यामुळं उच्च नीच असा जो आहे किंवा आर्थिकदृष्ट्या असमान असलेला वर्ग निर्माणच होणार नाही, कारण सगळ्यांच्या मालकीची ही फॅक्टरी. म्हणून वर्गविरहित समाज राहील. आणि त्यांचं दुसरं एक उद्दिष्ट होतं की राज्यविरहित समाज. राज्य नावाची संकल्पनाच त्यांना मान्य नव्हती. स्टेटलेस आणि क्लासलेस सोसायटी. परंतु यांनी जो मार्ग सांगितला होता तो क्रांतीचा असल्यामुळं काय तो रॅडिकल मार्ग होता. त्यामुळं बऱ्याचशा देशांना एक फॉलो करणं ते कसं प्रॅक्टिकल नव्हतं. त्यामुळं त्यांनी काय मग त्याला एक सुधारणा म्हणून समाजवादाचा उदय झाला. मग समाजवादामध्ये पण भरपूर प्रकारचे समाजवाद आहे. मग त्यात येतो एक साम्यवादी समाजवाद, एक तो लोकशाही म्हणजे फॅबियन समाजवाद. त्यामुळे मग जो समाजवादाचा जो उदय झाला तो आपण आता थोडक्यात बघून घेऊ. समाजवादाचं मुख्य ध्येय काय होतं, मुख्य ध्येय किंवा उद्दिष्ट काय होतं, ही जी असमानता निर्माण झालेली आहे ती असमानता कमी करणं हे तर होतंच, आणि संसाधनांचे
न्यायपूर्ण वाटप, संसाधनांचे न्यायपूर्ण वाटप. परंतु यासाठी जो समाजवादाने हे ध्येय आपल्याला जर का गाठायचं आहे, त्यासाठी मार्ग कोणता सांगितलं तर त्यामध्ये आता पुन्हा 2 प्रकार आहे. आता आपण इथं धरू समाजवाद. यामध्ये काय होतं मग पुन्हा 2 प्रकार आले. कशाचे? तर आपले हे ध्येय आपण कसे गाठणार. एक आला साम्यवादी समाजवाद आणि एक आला लोकशाही समाजवाद. आता हा साम्यवादी समाजवाद पण काय म्हणतो, क्रांतीच करायची. परंतु हा काय म्हणतो, या आयडिओलॉजीनुसार उत्पादनांची जी संसाधने आहेत, उत्पादनांची संसाधनेमध्ये तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, फॅक्टरी, फार्मिंग, ज्या उत्पन्न ज्या प्रकारे होतं, उत्पन्नासाठी जी लागणारी संसाधने आहेत त्यांना उत्पादनांची संसाधने म्हणतात सोप्या भाषेत. तर मग ही संसाधनेवर मालकी हक्क कोणाचा असणार, तर राज्याचा. राज्य म्हणजे आपण मागच्या लेक्चरमध्ये काय मी सांगितलं, राज्य म्हणजे आपण कॉन्स्टिट्यूशन किंवा राज्यशास्त्रामध्ये नेशन स्टेट समजतो, कॅपिटल एसवाला स्टेट. राज्याचा मालकी हक्क असणार. मग उत्पादनांची संसाधने ही राज्याच्या मालकीची आणि त्यानुसार मग राज्य ही जी ध्येय आहे आपली ती गाठण्याचा प्रयत्न करणार, असमानता कमी करणार आणि न्यायपूर्ण संसाधनांचं वाटप करण्याचा प्रयत्न करणार. आणि दुसरं जे म्हणजे इथं पण खाजगी मालमत्तेला वाव आहे का, तर नाही. दुसरा जो आहे तो लोकशाही समाजवाद. मग लोकशाही समाजवाद म्हणजे काय, आपण भारतानं कोणचा अवलंबलेला आहे, तर लोकशाही समाजवाद. मग याच्यामध्ये पण काय असतं, ध्येय काय आहे, ध्येय सेम आहे, असमानता कमी करणं आणि संसाधनांचे न्यायपूर्ण वाटप. परंतु जो मार्ग कोणचा अवलंबला आपण कॉन्स्टिट्यूशनल पीसफुल कॉन्स्टिट्यूशनल मीन, म्हणजे शांततापूर्ण घटनात्मक मार्ग. यामध्ये आपण आणि आर्थिकदृष्ट्या फक्त इथं राज्य असणार आहे का, राज्याची उत्पादन संसाधनावर मालकी असणार आहे का, तर नाही. राज्य आणि म्हणजे सरकारी आणि खाजगी यांची दोघांचंही सह अस्तित्व असणार आहे. म्हणजे आपली जे आपण आता अर्थव्यवस्था बघतो की मिश्र अर्थव्यवस्था असणार आहे. पण आपल्याला मार्ग कोणचा आहे, तर शांततापूर्ण घटनात्मक मार्गांनी आपल्याला हे जे आपले उद्दिष्ट आहेत ती गाठायची आहेत. तर मग आता यावर आता बघू की घटना समितीमध्ये आता आपण तुम्हाला माहिती समाजवादी जो आपला आपण सरनाम्यामध्ये समाजवादी शब्द कधी ॲड केलेला आहे, तर 42वी घटना दुरुस्ती. आपल्या जो ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन होतं की जे आपण 1949 साली जे स्वीकृत केलं होतं, त्यामध्ये जर का तुम्ही सरनामा बघितला त्याचा, तर त्यामध्ये समाजवादी हा शब्द नव्हता. तो आपण 42व्या घटना दुरुस्तीने ॲड केलेला आहे. तर घटना समितीची जी डिबेट झाली होती त्यावर BR आंबेडकर जे आहेत त्यांचं काय म्हणणं होतं, आपण त्यावेळेस आपण मग समाजवादी शब्द काय ॲड केला नव्हता, तर आंबेडकरांचं काय म्हणणं होतं की राज्याची आर्थिक धोरणं जी भविष्यामध्ये काय असली पाहिजेत हे आपण आज ठरवू शकत नाही. त्या ज्यावेळेस प्रासंगिक जे असेल त्यावेळेस ती पिढी ठरवेल. म्हणून समाजवादी हा शब्द प्रिॲम्बलमध्ये किंवा सरनाम्यामध्ये तेव्हा टाकण्यास आंबेडकरांचा विरोध होता. पण याचा अर्थ असा होता का, आणि त्यांचं हेही म्हणणं होतं की आपण ज्या संविधान जे बनवलेलं आहे त्यामध्ये समाजवादी उद्दिष्ट जी आहेत ती ऑलरेडी आहेतच. त्यामुळं एक शब्द पर्टिक्युलर टाकून आपण समाजवादी होणार आहे का, तर नाही. आपण ऑलरेडी ती कशात टाकलेली, आता आपली जी कलमं आहेत राज्याची मार्गदर्शक तत्त्वे जी म्हणतो आपण DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, यामध्ये जे आपलं कलम 39B आणि क जर का तुम्ही बघितलं, 39 कलम ब आणि क काय सांगतं, तर ब आणि 39 क. तर हे सांगतं 39B मध्ये आहे सार्वजनिक हितासाठी समाजाच्या भौतिक संसाधनांची न्याय विभागणी.
न्याय विभागणी कशाची, तर भौतिक संसाधनांची. आणि क क जे आहे ते काय सांगतं, तर केंद्रीकरणाला म्हणजे संपत्ती व उत्पादन साधनांच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध. त्या केंद्रीकरणाला प्रतिबंध. म्हणजे फक्त आपण एक शब्द ॲड केला म्हणून आपण समाजवादी झालेलो आहे का? त्याच्या आधी म्हणजे आपण 42व्या घटना दुरुस्तीच्या आधी जर का भारत काय समाजवादी विचारसरणी आपण फॉलो करत होतो का नाही, तर करत होतो. तरी पण एक शब्द त्याच्यात ॲड केला किंवा काढून टाकला त्याचा आपल्याला एवढा फरक पडत नाही. कारण DPSPमध्ये काय आपलं न्याय विभागणी करणं आणि केंद्रीकरणाला प्रतिबंध करणं उत्पादन संसाधनांच्या, हे आपलं एक उद्दिष्ट गाठण्याचं आहेच. तर मग त्यानंतर मग आता पण 1991मध्ये काय केलं मग आपण, आता 1991मध्ये आणले आपण LPG रिफॉर्म, ज्याला उखाजा म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. यामध्ये काय झालं, मग राज्याचे जे आपलं राज्याचं रोलिंग बॅक ऑफ स्टेट जे आपण त्याला म्हणतो, की राज्याची माघार झाली अशी टीका झाली. आणि त्याला ते काय उदाहरणं, त्याला आपण कोट काय करतात टीकाकार, की असमानता ही वाढत गेलेली, नंतर असमानता वाढत गेलेली. याला काय, ऑक्सफॉर्मचा एक रिपोर्ट काय आहे आपला, देशातली 70% संपत्ती जी आहे ती देशातील फक्त 1% लोकसंख्येकडे आहे. म्हणजे बघा किती असमानता वाढलेली आहे. आणि दुसरं मग म्हणतात यानंतर इंटरस्टेट डिस्पॅरिटी ज्याला म्हणतात, की आंतरराज्य असमानता जी आहे. म्हणजे आता तुम्ही एकीकडे बघा महाराष्ट्र असेल किंवा गुजरात किंवा कर्नाटक किंवा तमिळनाडू, आणि दुसरीकडे आपण ज्याला बिहार म्हणू शकतो, UP, छत्तीसगड, झारखंड, यामध्ये आर्थिक बाबतीत जी आहे ती बरीचशी आपल्याला असमानता दिसते. तर आपल्याला ज्या LPG धोरणांवर आहे ती या मुद्द्यांवर किंवा याच्यावर टीका केली जाते. पण याचा अर्थ मग भारतानं समाजवादी विचारसरणी सोडलेली आहे का, तर नाही. कारण आपण सुरुवातीला आपण केले होते लँड रिफॉर्म्स. अर्थात 1991च्या आधीची गोष्ट आहे, पण समाजवादी धोरणं कशी कशी अवलंबली हे सांगण्याचा प्रयत्न आहे. या लँड रिफॉर्म्सद्वारे आपण जे अधिकची जी जमीन आहे ती गरिबांमध्ये, म्हणजे अधिकचे जे गर्भ श्रीमंत जे असायचे त्यांच्याकडे खूप सारी जमीन आहे, ती आपण जे लँडलेस लेबर किंवा ज्यांच्याकडं शेती नाही अशामध्ये वाटली होती, तिचं वाटप केलं होतं. नंतर सध्याच्या घडीला जर का बघताल तर भारत सरकार बघा, एकीकडे अनुदान, पुन्हा PM किसान निधी, त्यानंतर पण आता बघा तुम्ही शिक्षण, मोफत शिक्षण, राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार, राईट टू वर्क, मनरेगा जे आहे बघा त्याचा अधिकार, सामाजिक सुरक्षेसाठी आपण काय केलेलं आहे आता, जॅम ट्रिनिटी ज्याला म्हणतो आपण. जॅम ट्रिनिटी म्हणजे जनधन, आधार आणि मोबाईलद्वारे जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहेत आपण, ते ज्यांनी डायरेक्ट गरिबांना मदत होती किंवा खातेधारकांच्या जे आपले बेनिफिशियरी आहेत त्यांच्या खात्यांमध्ये डायरेक्ट पैसे जमा होतात. त्यानंतर जर तुम्ही बघाल की पुन्हा PM आवास, आरोग्यासाठी पण जर का तुम्ही बघाल की ज्या विविध स्कीम, म्हणजे जे महत्त्वाचे, जे अतिमहत्त्वाचे जे घटक आहे, म्हणजे आपण त्याला म्हणून निवारा किंवा शिक्षण आणि काम, दुसरं आरोग्यासंबंधात सरकारी विविध योजना, यामध्ये सरकारी योजनेमध्ये किंवा सरकारचा जी भूमिका आहे त्यामध्ये कमी झालेली दिसते का आपल्याला, तर नाही. आणि दुसरं जे ते आपली कर पद्धती. आपली कर पद्धती कशी आहे, तर जितके जास्त तुमचे उत्पन्न, म्हणजे 12 लाख 20 लाख जे आता टॅक्स स्लॅब आहे आपली, त्यामध्ये जसं जसं तुम्ही स्लॅबमध्ये वर जाल तसं तसं तुम्हाला कर हा जास्त द्यावा लागतो, थेट प्रत्यक्ष जो टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स. त्यामध्ये या सर्वांमुळं आणि भारतात गरिबांची जी संख्या आहे किंवा वंचित जे घटक आहे त्यांची जी संख्या आहे, त्यामुळं किती जरी आर्थिक बाबतीच्या पॉलिसीमध्ये चेंजेस झाले तरी समाजवादी जी धोरणं आहे
ती कोणत्याही सरकारला सोडता येणार नाही, कारण याचे पॉलिटिकल पण रिझन आहे. वंचित घटक, गरीब जे घटक आहेत त्यांची जर का तुम्ही लोकसंख्या बघितली तर ती सगळ्यात जास्त आहे. आणि आपल्या पॉलिटिकल सिस्टीम आपली कशी आहे तर फर्स्ट पास द पोस्ट. त्यामुळं लोकसंख्येच्या पॉलिटिकल रिझनमुळं पण आपल्याला समाजवादी धोरणं सोडता येणार नाही. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये तर आपले जे DPSP आहेत 39(9) आणि 39(ब) आणि 39(क) यामध्ये पण आपल्याला ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया मित्रांनो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण धर्मनिरपेक्षता आपण बाजूला राहू देऊ, कारण तो महत्त्वाचा टॉपिक आहे, तो पण आपल्याला डिटेलमध्ये घ्यायचा आहे. लोकशाही आणि गणराज्य या ज्या संज्ञा आहेत आपण त्या पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुम्हाला अजून काही याच्यात इम्प्रूव्हमेंट लागत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला जरूर कळवा. आणि तुमच्या काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला आन्सर रायटिंगबद्दल काही सहाय्यता हवी असेल तर तुम्ही नक्कीच आपला टेलिग्राम ग्रुप आहे सारथ्य IAS म्हणून, तुम्ही तोही जॉईन करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.